Hi students, we are seeing the topic oscillations, and in our last lecture we have seen composition of two SHMs having same time period and traveling along the same path, having different amplitudes and different initial phases. Okay, in that we have seen how to find the amplitude of the resultant SHM and direction of the resultant initial phase of the resultant SHM. Okay, amplitude of the resultant SHM कसं फाइंड आउट करायचं तर r इज इक्वल टू काय असणार आहे a√a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस phi1 मायनस phi2. म्हणजे इथे a1 a2 हे काय आहेत तर amplitude आहेत दोन SHMsचे, phi1 आणि phi2 काय आहेत इनिशियल फेजेस आहेत दोन SHMचे, आणि रिझल्टंटचं amplitude कसं काढायचं तर r इक्वल टू √a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. त्यानंतर फेज इनिशियल फेज डेल्टा ही कशी फाइंड आउट करायची हे आपण पाहिलेलं आहे. बघा, इनिशियल फेज आणि रिझल्टंट SHMचं ॲम्प्लिट्यूड हे कसं फाइंड आउट करायचं हे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये असणाऱ्या डिफरंट 3 केसेस पाहिल्या. त्या केसेसमध्ये जर अँगल 0 आहे, 180 आहे आणि 90 आहे तर रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड काय असू शकतं हे आपण पाहिलेलं आहे. जर अँगल हा 0 डिग्री असेल तर रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड कसं काढायचं तर सिम्पली दोन ॲम्प्लिट्यूडची ॲडिशन करायची, म्हणजे r इज इक्वल टू असणार आहे a1 प्लस a2. आणि जर अँगल हा 180 असेल म्हणजेच काय फेज डिफरन्स हा 180 असेल तर त्या केसमध्ये फेज डिफरन्स 180 असताना रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड हे काय असेल तर a1 मायनस a2 असेल. आणि ज्या वेळेस अँगल हा 90 डिग्री असेल म्हणजेच काय फेज डिफरन्स 90 डिग्री असेल त्यावेळेस रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड कसं काढायचं तर सिम्पली √a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. म्हणजे रिझल्टंटचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड हे कधी मिळतं तर ज्या वेळेस दोन SHM मधला फेज डिफरन्स हा 0 डिग्री असतो आणि त्याची व्हॅल्यू किती असते तर a1 प्लस a2. त्यानंतर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं मॅक्झिमम व्हॅल्यू ही a1 प्लस a2 आहे आणि मिनिमम व्हॅल्यू ही किती असेल मग a1 मायनस a2 असेल. आणि ती कोणत्या फेज डिफरन्सला मिळते तर ज्यावेळेस दोन SHM मध्ये 180 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे त्यावेळेस त्या रिझल्टंट SHMचं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते मिनिमम असेल. आणि 90 डिग्री ज्यावेळेस फेज डिफरन्स असणार आहे त्या केसमध्ये रिझल्टंट SHMचं ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू काय असणार आहे √a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट बघतोय तो म्हणजे आहे एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. आता पार्टिकल ज्यावेळेस लिनियर SHM मध्ये आहे म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आहे तर त्यावेळेस पार्टिकलची जी एनर्जी आहे ती एनर्जी फाइंड आउट कशी करायची हे आपण पाहणार आहे. तर त्या एनर्जीमध्ये आपल्याला माहिती आहे की पार्टिकलकडे कोणत्या कोणत्या एनर्जी असतात तर कायनेटिक एनर्जी असते, पोटॅन्शियल एनर्जी असते आणि कोणती असते तर टोटल एनर्जी असते. कोणत्या कोणत्या एनर्जी असतात कायनेटिक, पोटॅन्शियल आणि टोटल एनर्जी असतात. आता इथे आपण बघूयात, सपोज एखादा पार्टिकल आहे आणि त्याचा सपोज असा पाथ असेल, याच्यामध्ये इथे ही राईट एक्स्ट्रीम पोझिशन आहे m, लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आहे n, त्यानंतर ही आहे त्याची मीन पोझिशन o आणि पार्टिकल o पासून p पर्यंत मूव्ह झाला म्हणजेच त्याची डिस्प्लेसमेंट झाली o टू p आणि त्याला आपण x असं म्हणूयात. इकडे पार्टिकल मूव्ह होतोय. बघा काय काय सांगितलेलं आहे. पाथ कोणता आहे तर mn हा पाथ आहे. m ही त्याची राईट एक्स्ट्रीम पोझिशन आहे, n ही त्याची लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आहे. त्यानंतर o म्हणजे काय आहे तर मीन पोझिशन आहे. आणि या पाथवर पार्टिकल काय होणार आहे SHM मध्ये मूव्ह होणार आहे म्हणजेच सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आहे. आणि आत्ता तो पार्टिकल चालला आहे कुठे तर राईट एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे टुवर्ड्स राईट चाललेला आहे. आणि ओ पासून राईटकडे जात असताना इथं हा जो पॉईंट P आहे तिथं तो पार्टिकल येतोय. मग जेव्हा पार्टिकल ओ पासून P पर्यंत जाईल त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे x एवढी डिस्प्लेसमेंट झालेली आहे टुवर्ड्स राईट. x म्हणजे काय सांगितलं मी डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन SHM टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजे टाईम t मध्ये पार्टिकल कुठे पोचला P या पॉईंटला पोचला त्यावेळेस त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट झालेली किती आहे तर x एवढी डिस्प्लेसमेंट झाली आहे. आता आपण पहिल्यांदा फाइंड आउट करूयात कायनेटिक एनर्जी. आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे एनर्जी ऑफ अ पार्टिकल इन SHM.
त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट केली पाहिजेत कायनेटिक एनर्जी, सेकंड फाइंड आउट करणार आहोत पोटॅन्शियल एनर्जी आणि मग थर्ड काय असेल कायनेटिक प्लस पोटॅन्शियल केल्यानंतर आपल्याला मिळेल टोटल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय फॉर्म्युला असतो 1/2 mv² असा त्याचा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा. पण आपल्याला इथे व्ही माहिती पाहिजे ना त्यासाठी. मग व्ही म्हणजे काय असते तर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन SHM. तर आता व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन SHM व्ही इक्वल टू फॉर्म्युला काय असतो ±ω√a² - x². आणि त्याचप्रमाणे आता हे झालं सपोज इक्वेशन नंबर 1. velocity of the particle in SHM is given by V equal to ±ω√a² - x². आता याच्यामध्ये सपोज आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायची असेल पार्टिकल इन SHM, डिस्प्लेसमेंट कशी लिहिली जाईल a sin ωt + phi हा त्याचा फॉर्म्युला आहे. x इज इक्वल टू काय असतं a sin ωt + phi हा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे. पार्टिकल ज्यावेळेस सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आहे त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट x असेल, फॉर्म्युला आहे a sin ωt + phi. आता जर याच्यावरून मला व्हेलॉसिटी काढायची आहे तर मला काय केलं पाहिजे तर dx/dt केलं पाहिजे. म्हणजे या xचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग काय येईल सांगा, हा a जो आहे तो कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज येईल. sin ωt + phi जो आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असेल cos ωt + phi आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ωt म्हणजे काय असणार आहे ओमेगा. म्हणजेच या sin ωt + phi चं डेरिव्हेटिव्ह काय असेल ओमेगा cos ωt + phi. ओमेगा cos ωt + phi. बघा a sin ωt + phi याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे a कॉन्स्टंट लिहिला, sin ωt + phi चं डेरिव्हेटिव्ह cos ωt + phi आणि ωtचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा त्याला काय होईल मल्टिप्लाय. मग आता हे असेल सपोज इक्वेशन नंबर 2. म्हणजे आपल्याकडे व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले आहेत. कोणते दोन फॉर्म्युले आहेत, एक आहे ±ω√a² - x² आणि दुसरा फॉर्म्युला आहे a cos ωt + phi. आता याच्यावरून आपण कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इन SHM फाइंड आउट करूया. कायनेटिक एनर्जीसाठी मी इथं सिम्बॉल घेतलेला आहे EK म्हणजे काय कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला काय आहे कायनेटिक एनर्जीचा 1/2 mv². कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे 1/2 mv² विच इज इक्वल टू 1/2 m इंटू आता v जे आहे v ते पहिल्यांदा आपण इक्वेशन 1 ची व्हॅल्यू टाकूयात. v इक्वल टू काय ±ω√a² - x². त्याचा जर आपण स्क्वेअर केला तर इथे काय येईल बघा ±ω√a² - x² ब्रॅकेट स्क्वेअर असं येईल. मग इक्वल टू 1/2 m ω² इंटू ब्रॅकेट a² - x² असं आन्सर आपल्याला मिळालं. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळतो 1/2 m ॲज इट इज याचा स्क्वेअर केला तर प्लस मायनस साईन निघून जाईल. ओमेगा जो आहे त्याचा स्क्वेअर ओमेगा² येईल आणि हे रूट निघून जाईल आणि काय येईल a² - x². दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. आता आपल्याला माहिती आहे बघा की हा जो mω² आहे तो म्हणजे काय असणार आहे k असणार आहे आणि इंटू काय असेल a² - x². बिकॉज ओमेगा इज इक्वल टू √k/m. आपल्याला माहिती आहे की ओमेगाची व्हॅल्यू काय असते √k/m असते. दोन्ही साईडला स्क्वेअर करा काय येईल ओमेगा² इज इक्वल टू k/m म्हणजे k इक्वल टू काय असेल mω². ओके, हे जे रिलेशन आहे याच्यावरून आपण केची व्हॅल्यू काढली. के इक्वल टू काय असणार आहे mω² म्हणजे हा जो mω² आहे त्याच्याऐवजी मी के टाकला तर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इन SHM फॉर्म्युला काय मिळेल EK इज इक्वल टू 1/2 k a² - x². 1/2 k a² - x² ही काय असेल तर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इन SHM. ओके, ही झाली आता फर्स्ट. हा जो आपला फॉर्म्युला होता ना याच्यावरून जी कायनेटिक एनर्जी आपण काढली त्याचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला 1/2 k a² - x². आता सपोज ती जे व्ही आहे त्या व्हीच्या जागी आपण हा फॉर्म्युला टाकला a cos ωt + phi हा फॉर्म्युला टाकला तर आन्सर काय येईल बघूया. आता EKचा फॉर्म्युला काय आहे 1/2 mv² असा फॉर्म्युला आहे. मग 1/2 m आता व्हीच्या जागी काय टाकायचं आहे a cos ωt + phi आणि त्याचा स्क्वेअर करायचा. मग स्क्वेअर केल्यावर काय येईल a² ω² cos² ωt + phi.
असं आपल्याला फॉर्म्युला मिळेल. दिस इज द कायनेटिक एनर्जी. ओके, फॉर्म्युला काय आहे बघा, 1/2 ma² ω² cos² ω t + phi. आता याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की कायनेटिक एनर्जी व्हॅरीज विथ cos² थीटा. ओके, cos² थीटा किंवा cos² phi असं म्हणूयात आपण. म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी डिपेंड कुणावर आहे बघा, त्या cos² थीटावर डिपेंड आहे. म्हणजे ही जी फेज आहे त्याचा इथे काय घेतला आहे आपण, कॉस घेतलेला आहे आणि त्याचा स्क्वेअर घेतलेला आहे, त्याच्यावर कायनेटिक एनर्जी डायरेक्टली डिपेंड आहे. बघा आता आपण इथे काय फाइंड आउट केलं तर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. त्यानंतर आता सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पोटेन्शियल एनर्जी आणि मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टोटल एनर्जी. ओके, फर्स्ट सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. कायनेटिक एनर्जी V फॉर्म्युला काय, ± ω √a² - x², x = a sin ω t + अल्फा फाय. त्याच्यावरून V काढला, V काय आला, a ω cos ω t + phi. या फॉर्म्युल्यावरून कायनेटिक एनर्जी काढली तर ती काय मिळाली, 1/2 mω² (a² - x²) आणि या mω² च्या ऐवजी k टाकला तर फॉर्म्युला काय मिळाला, 1/2 k a² - x². त्यानंतर जर आपण V च्या जागी ही व्हॅल्यू टाकली तर आन्सर काय येतं बघा, EK = 1/2 m a² ω² cos² ω t + phi. अशा प्रकारे आत्ता इथे आपण कायनेटिक एनर्जीसाठी 2 फॉर्म्युले बघितलेले आहेत. हे सगळ्यांनी पहिल्यांदा नोट करून घ्यायचे आहेत. ओके, यानंतर आपण आता सेकंड पाहणार आहोत, ती म्हणजे आहे पोटेन्शियल एनर्जी. सेकंड एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करताना बघा, इथं ज्या वेळेस पार्टिकल हा ओ या पोझिशनला आहे, ओ म्हणजे कोणती पोझिशन आहे तर मेन पोझिशन आहे. पार्टिकल हा मेन पोझिशनला आहे आणि मेन पोझिशनपासून पार्टिकलला डिस्प्लेस कुठे केला, पी या पोझिशनपर्यंत डिस्प्लेस केला. मग त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे तर एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झालेली आहे. O to P पार्टिकल डिस्प्लेस केला, डिस्प्लेसमेंट झाली एक्स. तर या टोटल डिस्प्लेसमेंटमध्ये इथं फोर्स कोणता अप्लाय झालेला असणार आहे पार्टिकलवर, रिस्टोरिंग फोर्स अप्लाय झालेला असणार आहे. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय तर पार्टिकल ओरिजिनल पोझिशनला येण्यासाठी इथं जे फोर्स अप्लाय होईल ते काय असणार आहे, रिस्टोरिंग फोर्स. आता या केसमध्ये फर्स्ट आपण काय म्हणूयात की रिस्टोरिंग फोर्स जे आहे ते F = काय असेल बघा, F = असेल -kx. बघा ज्यावेळेस पार्टिकल ओपासून पीपर्यंत डिस्प्लेस होईल त्याच्या तो मेन पोझिशनपासून डिस्प्लेस झाला आणि त्यामुळे त्या मेन पोझिशनकडे परत येणारं एक फोर्स आहे तिथे, ते फोर्स म्हणजे कोणतं असतं, रिस्टोरिंग फोर्स आणि त्याचा फॉर्म्युला आहे F = -kx. म्हणजे या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट होती टुवर्ड्स राईट आणि रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होत आहे टुवर्ड्स लेफ्ट. बघा डिस्प्लेसमेंट झाली कुठे पार्टिकलची, राईटला. रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट कुठे झालं, लेफ्टला ॲक्ट झालेला आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग फोर्स एकमेकांच्या कशा असतात, अपोजिट असतात. मग आता ही जी टोटल डिस्प्लेसमेंट आहे त्या टोटल डिस्प्लेसमेंटमधली मी एक छोटी डिस्प्लेसमेंट कन्सिडर करते, ती म्हणजे असेल dx. आणि dx या डिस्प्लेसमेंटसाठी जे वर्क केलं जाईल ते काय असेल, dw. ह्या O to P या डिस्प्लेसमेंटमधली मी एक स्मॉल डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली, ती स्मॉल डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, dx एवढी असणार आहे. आणि त्यासाठी केलेलं वर्क dw हे कसं काढायचं तर F × dx करायचं. dw = काय असेल, F × dx असेल. आता याच्यामध्ये हे F जे आहे त्या Fला आपण -kx आणि इंटू मी पुढे लिहिते -dx. बघा हे असं का लिहिलं का तर फोर्स जे आहे ते त्याची व्हॅल्यू काय आहे, -kx आहे. कसलं फोर्स आहे हे, रिस्टोरिंग फोर्स आहे. आणि dx म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे. आता डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग फोर्स एकमेकांच्या कसे असणार आहेत, अपोजिट असणार आहेत. म्हणजे F = काय, -kx आणि dx हेला निगेटिव्ह साईन का घेतला आपण, कारण डिस्प्लेसमेंट ही या रिस्टोरिंग फोर्सच्या कशी आहे, अपोजिट आहे. लक्षात ठेवा, F ची व्हॅल्यू आहे -kx, dxला मी साईन दिलं मायनस. दिस निगेटिव्ह साईन रिप्रेझेंट्स दॅट डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द रिस्टोरिंग फोर्स. ओके, आता जर हे साईन मायनस मायनस प्लस झाले तर पुढं काय येईल, kx dx. म्हणजे स्मॉल वर्क डन फॉर
इथे आपण असं म्हणूया DW म्हणजे काय आहे तर स्मॉल वर्क डन आहे फॉर डिस्प्लेसमेंट dx. बघा टोटल डिस्प्लेसमेंट x घेतली आपण O2P, तर त्यातली एक स्मॉल डिस्प्लेसमेंट dx असेल आणि त्या डिस्प्लेसमेंटसाठी जे वर्क केलं जाईल ते असेल DW आणि DW इज इक्वल टू काय असेल kx dx असेल. आता याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो, जर आपल्याला स्मॉल वर्क डन माहिती आहे तर त्याच्यावरून आपल्याला टोटल वर्क डन काढायचं आहे. तर टोटल वर्क डन कसं काढायचं, टोटल वर्क डनचा फॉर्म्युला काय असेल तर टोटल वर्क डन फॉर displacement x is w is equal to integration dw from 0 to x. बघा आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला स्मॉल वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट dx माहिती आहे dw इक्वल टू kx dx. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की 0 टू x या म्हणजे O2P या डिस्प्लेसमेंटसाठी म्हणजे x या डिस्प्लेसमेंटसाठी टोटल वर्क किती केलं गेलं, तर w कसं काढाल तर इंटिग्रेशन काय घ्यायचं dw आणि त्याला लिमिट काय असेल 0 टू x असेल, 0 टू x. ओके, मग 0 टू x आणि त्याचं इंटिग्रेशनमध्ये कोण आहे स्मॉल वर्क डन. आता स्मॉल वर्क डन जे आहे त्याचा फॉर्म्युला आहे kx dx आणि लिमिट आहे 0 टू x. बघा DWचा फॉर्म्युला kx dx तो इथे टाकला आपण, लिमिट आहे 0 टू x. याच्यामधला k जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर निघेल, इंटिग्रेशन 0 टू x x dx असा फॉर्म्युला आला. त्यानंतर k x dxचं इंटिग्रेशन असेल x²/2 आणि त्याला लिमिट असेल 0 टू x, म्हणजेच फायनल आन्सर इथे आपल्याला मिळतं kx²/2. दिस इज द वर्क डन. बघा वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट x is w which is integration dw is nothing but the kx dx. ओके, k कॉन्स्टंट आहे बाहेर काढला, इंटिग्रेशनमध्ये x dx राहिला, xचं इंटिग्रेशन असेल x²/2, फायनल आन्सर मिळतं kx²/2. दिस इज द वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट dx kx²/2. आता हे जे वर्क आहे हे त्या पार्टिकलमध्ये काय होईल स्टोअर होईल. वर्क इज स्टोअर्ड in form of पोटॅन्शियल एनर्जी. लक्षात ठेवा, हे जे वर्क केलं गेलं हे त्या पार्टिकलमध्ये स्टोअर होणार आहे. कोणत्या फॉर्ममध्ये, पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. देअरफॉर पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन SHM इज 1/2 kx². काय फॉर्म्युला आहे बघा 1/2 kx². आता आपल्याला माहिती आहे की x इज इक्वल टू काय असतं a sin ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज इक्वल टू काय आहे ए साइन ओमेगा टी प्लस फाय. देअरफॉर पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 k आणि याचा स्क्वेअर घ्या, आता काय येईल a² sin² ओमेगा टी प्लस फाय. काय आलं बघा 1/2 k a² sin² ओमेगा टी प्लस फाय. सो पोटॅन्शियल एनर्जी व्हॅरीज विथ sin² थीटा. इट व्हॅरीज विथ sin² थीटा. लक्षात ठेवा सगळ्यांनी, पोटॅन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 1/2 kx². कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होता 1/2 k a² - x² आणि पोटॅन्शियल एनर्जी काय 1/2 kx² आहे. आणि जर तुम्ही x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय टाकला तर फॉर्म्युला काय येणार आहे 1/2 k a² sin² ओमेगा टी प्लस फाय. जसं कायनेटिक एनर्जी व्हॅरीज विथ cos² थीटा असं आपण म्हटलं होतं, तसं इथे काय येईल पोटॅन्शियल एनर्जी व्हॅरीज विथ sin² थीटा. ओके, त्यानंतर सगळ्यांनी हे पहिल्यांदा नोट करून घ्या, मग आपण टोटल एनर्जी फाइंड आउट करूयात. नोट करून झालं असेल आता. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत टोटल एनर्जी. नेक्स्ट आहे टोटल एनर्जी. आता टोटल एनर्जी जी आहे ती कशी फाइंड आउट करायची, TE किंवा मी त्याला नुसता E हा सिम्बॉल यूज करते. E इज इक्वल टू काय असेल EK प्लस EP. E इक्वल टू काय असणार आहे EK प्लस EP. EK म्हणजे काय कायनेटिक एनर्जी, EP म्हणजे काय पोटॅन्शियल एनर्जी. आता EK फॉर्म्युला आहे 1/2 k
ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि पोटॅन्शियल एनर्जी फॉर्म्युला आहे हाफ के एक्स स्क्वेअर. ओके, काय फॉर्म्युला आहे बघा, ई इक्वल टू ई के प्लस ई पी आहे. ई के म्हणजे काय आहे हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि ई पी म्हणजे आहे हाफ के एक्स स्क्वेअर. या केच्या ऐवजी तुम्ही काय टाकू शकता, एम ओमेगा स्क्वेअर असं टाकू शकता. ओके, केच्या ऐवजी काय पुटअप करू शकतो आपण, एम ओमेगा स्क्वेअर. आता याच्यामध्ये जर पुढे आपण सॉल्व केलं तर काय येईल बघा, हाफ के ए स्क्वेअर मायनस हाफ के एक्स स्क्वेअर प्लस हाफ के एक्स स्क्वेअर. मग हे कॅन्सल झालं, प्लस हाफ के एक्स स्क्वेअर आणि मायनस हाफ के एक्स स्क्वेअर. राहिलं काय बघा, हाफ के ए स्क्वेअर. दिस इज द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन SHM. काय आहे फॉर्म्युला, हाफ के ए स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. आत्ता आपण 3 फॉर्म्युले बघितले, त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आत्ता कोणता बघितलेला होता आपण, कायनेटिक एनर्जी. काय फॉर्म्युला होता, हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटॅन्शियल एनर्जी हाफ के एक्स स्क्वेअर. टोटल एनर्जी हाफ के ए स्क्वेअर. ओके, हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजेत बघा. कायनेटिक हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, पोटॅन्शियल हाफ के एक्स स्क्वेअर आहे आणि टोटल हाफ के ए स्क्वेअर आहे. ओके, तर याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे टोटल एनर्जीचा, तो फॉर्म्युला काय आहे, हाफ के ए स्क्वेअर आहे. या केच्या ऐवजी मी सपोज एम ओमेगा स्क्वेअर टाकला तर फॉर्म्युला काय येणार आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर असा फॉर्म्युला येईल. जर या ओमेगाच्या जागी मी 2πn ही व्हॅल्यू टाकली तर पुढे काय येईल बघा, हाफ एम 2πn ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजेच येईल हाफ एम 4π स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर असा एक फॉर्म्युला मिळाला टोटल एनर्जीचा. काय फॉर्म्युला आहे बघा, हाफ एम 4π स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर आणि जर या एनच्या जागी मी टी टाकला तर फॉर्म्युला काय येईल, हाफ एम 4π स्क्वेअर इथं येईल 1/t स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, टोटल एनर्जीचे असे आपल्याला इथे 2 फॉर्म्युले मिळतात. आता हा 4/2 आहे त्याच्यामुळे इथं 2 येईल म्हणजेच पुढे फॉर्म्युला येईल 2m π स्क्वेअर 2m π स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर आणि इथे फॉर्म्युला येईल 2m π स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. बघा, टोटल एनर्जी जर आपण ओमेगाची व्हॅल्यू 2πn टाकली तर हा फॉर्म्युला येईल आणि जर ओमेगाची व्हॅल्यू इथं सपोज 2π/t टाकली तर काय येईल फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला येईल 2m π स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि एनच्या फॉर्ममध्ये 2m π स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर असे 2 फॉर्म्युले मिळतील. मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो तर टोटल एनर्जी जी आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल. बघा, टोटल एनर्जी कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, एमला म्हणजे मास ऑफ द पार्टिकल. टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास ऑफ द पार्टिकल देन फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल इन SHM अँड ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. बघा, मासला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि टाईमच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. टोटल एनर्जी इज काय म्हणू शकतो आपण, टोटल एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम. टोटल एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. टोटल एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर अँड इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी स्क्वेअर. ओके, हे लक्षात ठेवा. टोटल एनर्जी एमला डायरेक्टली प्रपोर्शनल, एन स्क्वेअरला डायरेक्टली, ए स्क्वेअरला डायरेक्टली आणि टी स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आता इथे आपल्याला जे फॉर्म्युले मिळाले हे महत्त्वाचे आहेत, हे पण लक्षात ठेवायचे आहेत. काय काय फॉर्म्युले मिळाले आपल्याला, टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी. फर्स्ट आपण कायनेटिक एनर्जी पाहिली, त्याचा फॉर्म्युला काय, हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आणि तो कायनेटिक एनर्जी जी आहे ती कॉस स्क्वेअर थीटाला कशी आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ओके, त्यानंतर पोटॅन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय आहे, हाफ के एक्स स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे आणि ती साइन स्क्वेअर थीटावर डिपेंड आहे. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण टोटल एनर्जी आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ के ए स्क्वेअर. ह्या 2 एनर्जी ज्या आहेत कायनेटिक आणि पोटॅन्शियल ह्या एक्सवर डिपेंड आहेत. एक्सवर म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहेत. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंटमध्ये चेंज झाला की कायनेटिक पोटॅन्शियल काय होतात, चेंज होतात.
पण टोटल एनर्जी ही डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे का? नाही. टोटल एनर्जी कशी असते? कॉन्स्टंट असते. मग आता आपण असं म्हणू शकतो की ज्या वेळेस पार्टिकल हा SHMमध्ये आहे त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी दोन्ही पण काय होतात? चेंज होतात. ज्यावेळेस कायनेटिक मिनिमम आहे त्यावेळेस पोटॅन्शियल मॅक्झिमम असेल आणि कायनेटिक मॅक्झिमम असेल त्यावेळेस पोटॅन्शियल मिनिमम असेल. पण काय कॉन्स्टंट असेल तर टोटल एनर्जी ही कशी असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. ओके, सगळ्यांनी हे आत्ता पहिल्यांदा नोट करून घ्यायचं आहे.